नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सी-टी-टी 8 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला पेपर 2 मराठी भाषा एक पॅडागॉजीचे 15 प्रश्न पाहणार आहोत. जर तुम्ही सी-टी-टीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला मग सुरुवात करूया प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 106. शालेय शिक्षणातील बहुभाषिकतेचे पुढीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? प्रश्न निगेटिव्ह विचारलेला आहे. नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. शक्यतो मातृभाषा शिकणे आणि तिचा अध्ययन भाषा म्हणून वापर करणे. प्रश्न क्रमांक 107. शिक्षण निष्पन्नाच्या उद्दिष्टांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? यामध्ये बी. भाषेचा सर्जनशील वापर करण्याचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना भाषा कौशल्यात प्रावीण्य मिळवण्यासाठी मदत करणे. विषयवस्तूत प्रावीण्य मिळविणे आणि नंतर त्याचा वापर करण्याची क्षमता प्राप्त करणे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बी आणि सी. प्रश्न क्रमांक 108. शासकीय हायस्कूलची शिक्षिका उषा आपल्या विद्यार्थ्यांना नित्यदिनांच्या वापरासाठी आणि औपचारिक वापरासाठी इंग्रजी बोलण्यास मदत करते. शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कोणते कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मूलभूत आंतरवैयक्तिक संभाषण कौशल्य. प्रश्न क्रमांक 109. इयत्ता 6वीचा विद्यार्थी राहुल नवीन व्याकरणिक घटक शिकताना त्याची त्याने अगोदर जे काही शिकले आहे त्यासोबत सुसंगती लावतो. यातून पुढीलपैकी कोणती कृती लक्षात येते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दोन्ही ज्ञानात्मक आणि अधिज्ञानात्मक कृती. प्रश्न क्रमांक 110. इयत्ता 7वीची शिक्षिका विद्यार्थ्यांच्या विशिष्ट प्रकारच्या चुका एकत्र करून त्यांना त्यांच्या चुकाबद्दल जागरूक करण्यासाठी महिन्यातून एकदा त्यावर चर्चा करते. मात्र चुका कोणी केल्या आहेत हे ती सांगत नाही. ती विद्यार्थ्यांना त्या चुकांवर प्रतिसाद देण्यासही सांगते. या धोरणाला काय म्हणता येईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रत्याभरण देणे. प्रश्न क्रमांक 111. शाळा आधारित मूल्यमापनास उत्तेजन देण्यासाठी पुढीलपैकी कोणत्याही 2 उपयुक्त विधानाची निवड करा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ए आणि बी. ए आणि बी. प्रश्न क्रमांक 112. पुढीलपैकी कोणती पद्धत भाषा शिक्षणात शब्द आणि शब्दसंच यांना मूलधारा मानते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शब्दगत पद्धती. प्रश्न क्रमांक 113. इयत्ता 7वीची शिक्षिका 7 वाक्यांचा एक लहान मजकूर वाचून दाखवते. ती विद्यार्थ्यांना मजकूर काळजीपूर्वक ऐकण्यास सांगून जवळपास तसाच मजकूर त्यांना तयार करण्यास सांगते. तंतोतंत त्यासारखा नाही. शिक्षिकेच्या या धोरणाला काय म्हणता येईल? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अधोगामी कृती. प्रश्न क्रमांक 114. व्याकरण शिकण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान प्रक्रियात्मक ज्ञानाचे नेमके वर्णन करते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, व्याकरणिक नियम शिकणे आणि त्यांचा नंतर पुनर्वापर करणे. प्रश्न क्रमांक 115. आपण शब्द ऐकतो, पाहतो आणि ओळखतो त्याला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ग्रहणशील शब्दसंग्रह. प्रश्न क्रमांक 116. भाषा संपादन आणि भाषा शिक्षणाच्या संदर्भात उपजत ग्रहित कल्पना कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रत्येक माणसाकडे जन्मतः भाषिक ज्ञान असते, असे मानते. प्रश्न क्रमांक 117. विषयप्रधान भाषिक आदान म्हणजे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1,
माहितीवर रोख असणारे भाषिक आदान. प्रश्न क्रमांक 118. कोणते शैक्षणिक तत्त्वज्ञान पुढील बाबीचा पुरस्कार करते? पूर्वनिर्धारित सूचना, श्रेणीच्या ऐवजी वास्तव जीवनावर आधारित परिस्थिती किंवा विशिष्ट परिस्थितीनुसार शैक्षणिक वातावरणाचा वापर करणे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, संरचनावाद. प्रश्न क्रमांक 119. पुढीलपैकी कोणत्या घटकाचा संस्थागत लेखनात समावेश होत नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शोक संवेदना मजकूर. हा प्रश्न शेवटचा आहे. प्रश्न क्रमांक 120. वाणी एक लेख मजकुरातील सर्वसाधारण तपशील जाणून घेण्यासाठी वाचत आहे. तिच्या वाचनाला काय म्हणता येईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चाळणे. तर असे होते 15 प्रश्न.